काही डिश टी व्ही लाईव्ह ना लोक काय म्हणते सट्टा बॉक्स अजून कुठं लावायला लोक काय बंद पडल्यात की तुझे ते बंद पडलं तर काय पैसे नाही लोक गरीब आहेत ना त्यामुळे ते जेव्हा फुकट द्यायला चालू करतील की नाही त्यावेळेला पालतं पडतील फुकट द्यायला लागतील त्याला होईल कुणाकडे 2000 काढायला कुणाकडे झाला असं लागत नाही बाधा म्हणे हे बाधा म्हणून सांगायला पाणी घेता येत नाही तिकडच फोडा लावू नका हे कसं असतंय धुवायला लागते नाही ते असं अखंड पूर्ण कधी पाठ आता पाठ फोटो मारायला थांब 5 मिनिटं नगरपालिका दिला आम्हाला त्यावेळेस अगोदर माहिती की त्यानंतर पाठ मोडेल आमचा सांगा नाना संतांचे बांधलेत ना हां बरोबर चालतं विचारूया की आता आम्ही पुल्ली वागा तुम्हाला जवळ पडते त्याच्यात पडलेलं घ्या इकडे घ्या तर लांब पडते इकडे टाका जवळ जरा एंटर घ्या ती झालं पाहिजे थोडं काय तर काम करा रे काय उभं राहून जाऊ काय तर
आठवड्यात एक 2-3 ग्राम गावले बॉस पगार पडला तेल पाहिजे का तेल तेल 10 पुनर्वसन केंद्र कोण उठू नका रे सांगितल्याशिवाय आम्ही पुढे ते पूर्वी बोलू आले ना बघ आले ना बघ बायका सुरू बघ रे होय थोडा अरे चलो अरे गोळा कर रे एका ठिकाणी गोळा जा खाली बघते आलाय एक दांड Thank you.
काय ते सांगतो एक बोट बस एक बोट काढा टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ काही नवीन करायचं म्हटलं शरदचा विद्यार्थी आणि एक समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम निश्चितपणानं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही करत राहता. मग NSS कॅम्पमधनं असेल किंवा आणि वेगवेगळ्या पोस्टर प्रेझेंटेशन्स असतात, पोस्टर स्पर्धा असतात, व्यसनमुक्तीच्या संबंधित तुम्ही काही कॉम्पिटिशन घेत असतात आणि स्वच्छता अभियान. खरं म्हणजे लक्ष्मी एक मन आहे किंवा आपले पूर्वज म्हणत राहतात की लक्ष्मी जिथं वास करते जिथं अतिस्वच्छता असते. आणि तुम्हाला बघा आज जो एक आनंद मिळाला, सकाळपासून तुम्ही काम करताय, अखंड तिकडे माती उचलून तुम्ही टाकली, स्वच्छ केलं सगळं, तर हे करत असताना जो एक आतून तुम्हाला समाधान मिळालं किंवा आत्ता विद्यार्थी म्हणले सर तुमचं आम्ही आभार मानायला पाहिजे. मी म्हटलं तुमचे आभार मानायला पाहिजे, तर त्याला तर त्याची प्रतिक्रिया होती विद्यार्थ्याची की तुमचे आभार मानायला पाहिजे. याचं कारण त्याला जो आनंद झाला आहे आतून. त्यामुळे हे अभियान हे लोकांसाठी नाही, ते स्वतःसाठी आहे. आपण सुद्धा अंगण झाडत असतो, गटार काढत असतो, आपल्या पुरती काढून पुढं त्याला ढकलत असतो. तर आजपासून निश्चितपणानं एक वेगळी दिशा तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक वेगळा आदर्श निश्चितपणानं इतर तरुणांच्या समोर आज निर्माण केला आहे. मग आपल्याच कॉलेजच्या समोर विद्यार्थ्यांसमोर असेल, शेजारच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर असतील किंवा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसमोर की या पद्धतीनं सुद्धा आपण एक वेगळा संदेश देऊ शकतो. आणि खरं म्हणजे याच्या पाठीमागं कोथळे सर असतील, भोसले सर असतील, त्यांची जी सगळी टीम आहे त्यांचेही काही प्रामाणिक प्रयत्न आहेत की बाबा एक चांगला उपक्रम करावा. आणि अचानक 2-3 दिवसात तुम्ही हे करायला चालू करता, तर हा उपक्रम तुम्ही महिन्याला करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आयुष्यात आता बऱ्यापर्यंत वेगवेगळे विद्यार्थी असतात, 5,000 विद्यार्थी आहेत, आज 250-300 तुम्ही आहेत, राहिलेल्यांना इच्छा आहे तर त्यांना ही संधी तुम्ही उपलब्ध करून द्या. आणि तुम्ही एक आजपासून सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर मनाशी एक पक्क ठरवून जावा की इथून पुढच्या काळामध्ये आपण स्वच्छ राहू. एक लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये एखादं बाथरूम असतं, टॉयलेट असतं, ते एक दिवशी स्वच्छ करून बघा. रविवारी तुमची आई करत असते, काका, थोरला भाऊ, वडील करत असतात, तुम्ही एक दिवशी करून बघा आणि त्यातनं आनंद घ्या. आणि त्यातनं सुद्धा कॉन्फिडन्स वाढतो. आजची सुद्धा ही एक ॲक्टिव्हिटी आहे, हे स्किल मिळवलं तुम्ही एक. आणि या ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला काय मिळालं असेल तर सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स. आणि जो कॉन्फिडन्स तुम्हाला पैसे मिळवायला आयुष्यात उपयोगी पडतो. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला कुठं ट्रेनिंग देऊन कुठलं वर्कशॉप देऊन मिळत नसतं. तर तुमचं मनापासून खरं म्हणजे अकॅडमिक्स एवढं फास्ट असताना, परीक्षा एवढ्या जवळ असताना तुम्ही उत्स्फूर्तपणानं एवढ्या संख्येनं इथं आज आला आणि ही स्वच्छता मोहीम राबवली. निश्चितपणानं एक कुटुंब प्रमुख म्हणून मी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि नेहमी जगाला दिशा देण्याचं काम शरद इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी करावं, ज्याच्यामुळं निश्चितपणानं तुमचीही मान उंचावते आणि संस्थेचीही मान एका उंचीवर जाते. इथल्या ट्रस्टचे जे सगळे पदाधिकारी आहेत ते सकाळपासून तुमच्याबरोबर आहेत आणि त्यांनी जी व्यवस्था करून दिली किंवा आम्हाला संधी दिली, त्यामुळं श्रीछत्र नरसोबावाडीच्या या सगळ्याच ट्रस्टींचं आणि त्या सगळ्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि परत एकदा तुमच्या धन्यवाद.